विद्यार्थी ऑर्गन डोनेशनच्या जनजागृतीसाठी इथे एक पथनाट्य सादर करीत आहेत। तर सगळ्यांनी शांततेत ते पथनाट्य बघावं व ऑर्गन डोनेशनसाठी प्रेरित व्हावं। जगात असं सोडून दिलं। लोकांना आमच्या अंधळेपणाची जाणीव तर नाही, वरून आमची थट्टा होते ती वेगळी। हो, मी आंधळी आहे। माझ्या जन्मावेळी देवाने माझ्याकडून माझे डोळे, माझी दृष्टी, माझे स्वप्न सर्व काही माझ्याकडून हिरावून घेतलं आणि या अंधारल्या जगात मला असं सोडून दिलं। डॉक्टर बोलले की जर का तुला कोणी डोळे दान दिले तर तुझी दृष्टी वापस येईल। आहे का असं कोणी या जगात जे मला त्याचे डोळे दान देऊ शकेल, ज्याने माझी दृष्टी वापस येईल? का या अंधारलेल्या जगात या उग्रट लोकांशी झगडतच माझा जीव जाणार आहे? हिच्यासारखे असंख्य असे लोक आहेत जे नेत्रहीन आहेत, जे या जगामध्ये आंधळ्या डोळ्यांनी आपली वाट सापडत आहेत, पण आपल्यासारखे नेत्र असलेले लोक यांची विटंबना करतात आणि यांची चेष्टा करतात। पण मी म्हणतो, जर आपण आपले नेत्र ह्यांना दान केले तर ह्यांच्या जीवनाचं सार्थक होईल। हे या जीवनातले रंग पाहू शकतील, हे ताटमानेने फिरू शकतील, आपले स्वप्न पूर्ण करू शकतील। म्हणून म्हणतो, दान, चला नेत्र आपले दान करा, आंधळ्यांच्या आयुष्यात रंग भरा। अतिरसायन आणि हायब्रिड पदार्थाच्या सेवनामुळे तुमच्या मुलीच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत। आता तुम्ही तुमचं मन घट्ट करून ठेवा, कारण काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे ना, तुमच्याजवळ वेळ खूप कमी आहे। माझ्या मुलीच्या किडन्या फेल झाल्यात, काही उपाय असेल ना डॉक्टर, सांगा ना काही। हा ताई, एक उपाय आहे तुमच्याजवळ। तुम्हाला जर एखादा किडनी डोनर जर मिळाला तर तुमच्या मुलीचे आयुष्य वाचू शकते व एक पुरेशी किडनी आहे तिचं जीवन वाचवण्यासाठी। डॉक्टर, माझी किडनी घ्या ना, मी माझ्या मुलीसाठी एक काय दोन किडनी तयार आहे। नाही होत ताई, तुमच्या शरीराची प्रकृती आणि तिच्या शरीराची प्रकृती एकदम भिन्न आहे, त्याच्यामुळे कोणाची आम्ही किडनी ही तिला डोनेट करू शकत नाही। योग्य त्याच व्यक्तीची किडनी ही तिला डोनेट करून तिचे आयुष्य वाचवू शकतो। कुठे शोधला डोनर? कोणी आहे का? मला कोणी देईल का माझ्या मुलीला? काय किडनी पाहिजे? हो दादा, किडनी पाहिजे मला जशी किडनी पाहिजे तशी मिळेल, फक्त थोडे पैसे जास्त लागतील। चला, पांडुरंग आलास रे भाऊ, दादा किती? 50,000, 1 लाख, 1 करोड लागतील एका किडनीचे। 1 करोड कुठून आणायचे आता हे? असंच जास्त रसायन आणि हायब्रिड पदार्थांचं सेवन आपण आपले डोळे झाकून करतो, मग त्यानंतर आपल्या अवयवांवरती परिणाम होतो। मग कोणाची किडनी जाते तर कोणाचं लिव्हर तर कोणाचं पॅन्क्रियास जातं। मग अशांना आपला जीव मुठीत हातात घेऊन एका कोपऱ्यात बसल्याशिवाय काही पर्याय उरत नाही। आणि यामध्ये भर म्हणजे अवयवांची हेराफेरी करणारे लोक, जो गोरगरिबांना कमी पैसे देऊन त्यांचे अवयव हिरावून घेतात, तर तेच अवयव नंतर श्रीमंतांना खूप कोट्यावधीमध्ये विकतात। पण मी म्हणतो, आपण जर आपले अवयव दान केले ते पण योग्य रीतीने, तर ह्यांना अवयवांचे कधी कमी पडणार नाही व यांचे जीवन सुंदर होऊन जातील। म्हणून म्हणतो, दान करून अवयव आपले, चला बदलूया जग सगळे। अरे संकट, यावर तुम्ही तर लिव्हर कॅन्सर आहे? हो, आहे मला लिव्हर कॅन्सर। शहरात गेलो होतो डॉक्टर बनायला, पण तिथे येऊन मित्रांसोबत दारू पिण्याची सवय लागली। 5 वर्षापासून झगडत आहे या लिव्हर कॅन्सरशी, पण तो जातच नाही। आता डॉक्टरनी फक्त 2-3 महिने सांगितले आहे मला। काय करावं मी 2-3 महिन्यामध्ये? थोडी तब्येत आहे मला। आता या 2-3 महिन्यामध्ये मला काय करावं? मला गावाकडे जाऊन डॉक्टर व्हायचं होतं, दवाखाना टाकायचा होता, बहिणीचं लग्न करायचं होतं, आई आणि पप्पाला तीर्थाला पाठवायचं होतं। काय करावं मी या 2-3 महिन्यात? कोणी देईल का रे लिव्हर मला? आहे का रे कोणाकडे लिव्हर? अरे संकेत, हे पॅक मारू। संकेत,
असंच तरुणपणाच्या आणि मित्राच्या ओहामध्ये जाऊन आजचा तरुण नशे करतो. कुणी दारू पितो, कुणी गांजा ओढतं. मग त्यानंतर त्याच्या अवयवांवरती परिणाम होतो. मग कोणाचं पॅन्क्रियास जातं, कोणाचं स्प्लेन तर कोणाचं लिव्हर खराब होतं. मग नंतर यांच्या स्वप्नांचा गळा यांच्याच हाताने घोटला जातो. पण नंतर ज्यावेळेस यांना पश्चाताप होतो त्यावेळेस ते एक गोष्ट मागतात, ते म्हणजे जीवनात जगण्याचा एक नवीन चान्स, जे की ते अवयवांच्या स्वरूपात मागतात. ते म्हणतात की त्यांना अवयव द्या, आणि मी म्हणतो आपण आपले अवयव दिले पाहिजे. सर्वप्रथम तर आपण नशे नाही केले पाहिजे, जेणेकरून आपले लिव्हर आणि अवयव व्यवस्थित राहतील, आणि ते नंतर आपण ह्यांना दान करून आपण एक पुण्याचं काम करू शकतो. म्हणून म्हणतो की टिकून ठेवून एक कृत आपले कुणाची तरी आशा बना, टिकून ठेवून एक कृत आपले कोणाची तरी आशा बना, टिकून ठेवून एक कृत आपले कोणाची तरी आशा बना, मेल्यानंतरही परत जगण्याची चला तुम्ही परिभाषा बना. काय झालं बाळा तुला? काय झालं? आई मला श्वास नाही घेता येते, मला दम लागत आहे. पाणी घे. तुला बोलले ना डान्स नाही करायचा, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे डान्स नाही करायचं बाळा तुला. अगं आई, पण माझं स्वप्न आहे की मला मोठं डान्सर व्हायचंय, आणि त्यासाठी मला नाचायलाच पाहिजे ना. जीवावर येईल का मानसी? माझ्या मुलीचं हृदय खराब झालं आहे, ती जास्त दम लागणाऱ्या गोष्टी करू शकत नाही, परंतु तिचा हट्ट आहे की तिला डान्सर बनायचं. पण तिला कोणी डोनर भेटला तर ती जगू शकते. भेटेल का कोणी डोनर? आणि चिमुकल्या बाळाला तरी कसं सांगणार की तिच्या जीवावर येईल म्हणून? हो, मला माहिती आहे की माझं हृदय खराब आहे, आणि मला हेही माहिती आहे की मी 20 वर्षाच्या वर नाही जगू शकत. हे पप्पा जेव्हा डॉक्टर जेव्हा पप्पाला सांगत होते तेव्हा मी ऐकलं, पण आईला माहिती नाही आहे. आणि आता फक्त 6 वर्षच उरले आहेत माझ्या आयुष्यातले, आणि या 6 वर्षात मला मन भरून नाचायचं आहे, माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बेडवर पडला गेली हे ऐकण्यापेक्षा नाचता गेली हे ऐकायला मला जास्ती आवडेल. आणि या मठात जर कोणी डोनर मिळाला तर मी माझं भाग्यच समजेल. सारखे असंख्य असे लोक आहेत ज्यांचं हृदय फेल झालेलं आहे, पण त्यांच्या खूप इच्छा आहेत. कोणाला डान्सर व्हायचंय तर कोणाला रनर व्हायचंय, पण ते आपल्याशिवाय करू शकत नाही. पण मी म्हणतो जर आपण आपलं हृदय दान केलं तर आपल्यालाही मेल्यानंतर पुन्हा जगण्याचा एक चान्स मिळू शकतो. म्हणून आपण आपलं हृदय दान करायला पाहिजे, म्हणजे आपण नंतरही जिवंत राहू, आपल्या मेल्यानंतरही. म्हणजे असं म्हणतात ना की मरावे तरी अवय रूपी उरा. सिगरेट पिऊ नको ना रे, कळत नाही का लंग कॅन्सर होईल तुला? तसं काही नसतं रे, कित्येक लोक पितात, कुणाला काय होत नाही भावा, सगळी अफवा आहे. डॉक्टर बघा, डॉक्टर तोंडावर रक्त येतं. डॉक्टर काय झालं बघा डॉक्टर. अति सिगरेट पिऊन तुम्हाला लंग कॅन्सर झालेला आहे. हे बघा, तुमचे लंग कसे काळे झालेले आहे. तुम्ही जास्त दिवस जगू नाही शकणार. काय मला लंग्स कॅन्सर झालाय? हो. जास्त दिवस जगू शकणार नाही. पण जर तुम्हाला कोणता डोनर भेटेल तर तुम्ही जगू शकता. कुणी मला देणार का लंग्स? कुणी देणार का लंग्स? माझं कसं होईल? माझं काय होईल? वाचवा, श्वास येत नाही, वाचवा. बरं झालं, हे स्वप्न होतं. सिगरेट पिऊ नको ना रे, कळत नाही का लंग कॅन्सर होईल तुला? अरे संकेत म्हणतात ते बरोबर झालं तर, खरं झालं तर, माझे लंग्स खराब झाले तर, हा जीव गेला तर माझं काय होईल? कसं होईल? नको रे बाबा, सिगारेट वगैरे नाही प्यायला पाहिजे, शरीरासाठी हानिकारक आहे. आजपासून सिगारेट बंद. हे स्वप्न होतं, पण हे खरंही घडू शकतं. हे माझ्यासोबतही घडू शकतं, हे तुमच्यासोबतही घडू शकतं. म्हणून धूम्रपान करू नका, जेणेकरून आपले लंग्स व्यवस्थित राहतील आणि आपण जाता जाता ते दुसऱ्यांना देऊ शकतो. कारण त्याचा फायदा आपल्याला केल्यानंतर होणार नाही स्वर्गात नाही. म्हणून म्हणतो काय फायदा तर अवयव सगळे जळून जातील, काय फायदा तर अवयव सगळे जळून जातील. ते दान करा कोणाला, ते कोणाचे तरी सांगेल. अरे आरामात काय आलं?
डॉक्टरांची इच्छा होती की मृत्यूनंतर त्यांनी त्याचे अवयव दान करावे, म्हणून डॉक्टरांनी त्याचे अवयव दान केले. त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांच्या आत्म्याला देव शांती देव. हो ना, बघ ना, त्याच्यामुळे एक आडवी मुलगी जग पाहू शकते, त्याच्यामुळे एक किडनीफेल मुलगी पाठवू शकते, त्यांच्यामुळे एक लिव्हर फेल माणूस आपला परिवाराचे स्वप्न पूर्ण करू शकते, त्याच्यामुळे एक हार्ट फेल चिमुकली हे मोठी डान्सर बनू शकते, त्याच्यामुळे एक लिव्हर फेल माणूस हा लंग कॅन्सर माणूस हा मोकळा श्वास घेऊ शकतो. व या सर्वांसाठी तो देवाप्रमाणेच धावून आलेला आहे ना. हो, बरोबर आहे तुझं. या सर्वांसाठी तो एका देवाप्रमाणेच धावून आलाय आणि त्यांनी केलेल्या या देवकर्मासाठी आमचे साक्षात नमन. आणि तुला सर्वात चांगली गोष्ट माहिती काय आहे? काय? त्याची प्रेरणा घेऊन इतर लोक सुद्धा ही ऑर्गन डोनेशन साठी प्रेरित झाले आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो आपण सुद्धा रजिस्ट्रेशन करू. हो, माझी पण इच्छा आहे, पण मला भीती वाटते रे. कशाची? की काही झालं तर करावं की नाही करावं, खर्च लागतील की काय, आणि जर मी डोळे दान केले तर मी पुढच्या जन्मी आंधळी निघाली तर मला भीती वाटते रे दादा. हा. तुला तर काहीच माहित नाही तुझ्या अवयवदानाबद्दल, आणि तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर सादर करतो अवयवदानाबद्दलची छोटीशी माहिती. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती अवयवदान करू शकते व जीवनदान देऊ शकते. मृत्यूनंतर 24 ते 28 तासामध्ये आपण आपले अवयवदान करू शकतो. ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याचा सक्सेसफुल ट्रान्सप्लांट रेट हा 80 ते 90% आहे. एक व्यक्ती हा 8 लोकांचे जीवन वाचवू शकतो व 50 लोकांचे जीवन बदलवू शकतो. लंग्स, हार्ट, किडनी, लिव्हर, पॅनक्रियास यासारख्या ऑर्गन्स आपण डोनेट करू शकतो. खूप असे धर्म व संप्रदाय अंगदानाला श्रेष्ठदान म्हणतात. अंगदान करणाऱ्या व्यक्तीला खर्च लागत नाही, तो खर्च हॉस्पिटल आणि अंगदान घेणाराच करतो. या जन्मात अवयवदान केल्यामुळे पुढच्या जन्मात काही परिणाम होत नाही. तर बघितलं का मित्रांनो, अवयवदान हे किती चांगलं कर्म आहे ते. तर चला माझ्यासोबत आज इथे अवयवदानाचा प्रण घेऊया. आपला उजवा हात आपल्या छातीवरती ठेवून माझ्यासोबत म्हणा की मी जेव्हा केव्हा माझ्या आयुष्यात अवयवदानाची संधी मिळेल तेव्हा मी अवयवदान करून कोणाचा तरी जीव वाचवेल, कोणाच्या तरी आयुष्यात आनंद, सुख आणेल आणि जागरूक बनेल.